भद्रकाली परिसरामध्ये स्मार्ट सिटी कंपनी व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी खड्डे खोदले जात आहेत। त्या कामासाठी ठेकेदाराचे मजूर व्हायब्रेटरने रस्त्यात खड्डे खोदत आहेत। त्यासाठी आवश्यक असलेले कामाचे नकाशे त्यांच्यापाशी नाहीत। महानगरपालिकाचा टेक त्यांच्या गळ्यात नाही। कोणाचाही सक्षम अधिकारी इंजिनियर तेथे नाही। महापालिका स्मार्ट सिटी यांचे अधिकारी व सुपरवायझर तेथे नाहीत। तेथील नकाशे त्यांच्याकडे नाहीत। रोजंदारीवरचे लोक अंदाजे गुगलच्या नकाशावर खड्डे खोदत आहेत। रस्त्याच्या खाली असलेले ड्रेनेज, पावसाळी ड्रेनेज, पाण्याची लाईन, विद्युत लाईन, गॅस लाईन, रिलायन्स लाईन या सेवा डॅमेज होत आहेत, नादुरुस्त होत आहेत। कालपासून येथे व शिवाजी रोड येथे पाण्याची लाईन डॅमेज झाल्यामुळे हजारो लिटर पाणी कालपासून वाया जात आहे। सदरचे पाणी पिण्याचे असून लोकांच्या नळांना पाण्याचा थेंबही नाही आणि इथे मात्र गटारीला पाणी राजरोस चाललं आहे आणि ते थांबवायला महापालिकेकडे कोणतीही यंत्रणा नाही। स्मार्ट सिटीकडे कोणतीही यंत्रणा नाही, ठेकेदाराकडे कोणतीही यंत्रणा नाही आणि ती थांबवायची धावपळ दिसत नाही। हजारो लिटर पाणी गटारीत मिसळले गेले त्याची खंतही नाही। आम्ही त्यांचा धिक्कार करतो। याबाबत ठेकेदारासह सर्वांवर कारवाई व्हावी व महापालिका व स्मार्ट सिटी यांच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा ठपका ठेवून चौकशी करण्यात यावी। अशा प्रकारे रस्ता फोडण्यात ज्यांनी परवानगी दिली त्यांची सुद्धा चौकशी व्हावी व याबाबत सर्व पैसे दंडात्मक कारवाईस वसूल करण्यात यावे। परंतु या अगोदरच्या कामांची सुद्धा चौकशी होऊन जनतेच्या पैशाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी मागणी आम्ही करीत आहोत। नाशिक वाचवा या मोहिमेअंतर्गत नाशिककरांच्या हक्काचा लढा हा मोठ्या प्रमाणावर महापालिका व स्मार्ट सिटी यांच्या विरुद्ध करावा लागेल। या प्रसंगी राजेंद्र बागुल यांनी हा इशारा दिला। सोबत अंकुश राऊत, संदीप आहेर वजरे व भद्रकालीतील नागरिक उपस्थित होते। हे स्मार्ट सिटीचं काम, हे नाशिक महानगरपालिकेचं काम, कालपासून लाखो लिटर पाणी पिण्याचं, घरामध्ये नळाला पाण्याचे थेंब नाही आहे आणि लाखो लिटर पाणी या शहरामधलं जे विकत घेतलेलं आहे महानगरपालिकेने, ज्याच्यासाठी पैसे मोजले जातात, ते पाणी असं रस्त्यावर गटारीत चाललेलं आहे। कालच महासभेमध्ये विषय झाला, याला महानगरपालिकेची परवानगी नाहीये, हे खोदायला परवानगी नाहीये आणि याचे डायव्हर्मेंट चार्जेस भरलेले नाहीये। करोडो रुपयाचा हा घोटाळा आहे आणि तरी सुद्धा याच्यावर महापालिकेचं लक्ष नाही, नियंत्रण नाही, याच्यावर कोणता सुपरविजन नाही। महानगरपालिकेचा कोणता अधिकारी इथे यायला तयार नाही, कोणता इंजिनियर नाही, स्मार्ट सिटीचा इंजिनियर नाही आणि या नाशिककरांच्या पैशाची लयलूट, हा दरोडा हा दिवसा डोळ्या चाललेला आहे। कोणत्याही ठेकेदाराला कोणत्याही कायद्याच्या चौकटीत अडकवलं जात नाही, कोणत्याही ठेकेदाराला शास्ती होत नाही। करोडो रुपयाला चुना लावून हे लोक चाललेले आहे, फक्त बिलिंग आणि बिलिंग आणि ठेकेदारांच्या पाठीमागे अधिकारी, अशी एक अभद्र युती या नाशिक महानगरपालिकेमध्ये चाललेली आहे। आणि याला जबाबदार कोण? हे पैसे कोण भरून देणार? माझ्या नाशिककरांच्या करदात्याच्या खिशातला हा दरोडा कोण थांबवणार? आजपर्यंत जवळजवळ 900 कोटी रुपये यापोटी खर्च झालेले आहेत, त्या खर्चाला जबाबदार कोण आणि मग ते कोण वसूल करून देणार? या पैशाचा हिशोब महानगरपालिकेने आणि स्मार्ट सिटीने दिलेच पाहिजे। यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि यांच्याकडनं ही जबाबदारी निश्चित करून त्या अधिकाऱ्यांना सुद्धा सस्पेंड केलं पाहिजे, असंच या निमित्तानं म्हणेल। आणि म्हणून जनतेचा अंत पाहू नका, जनतेच्या या पैशाची खेळखंडोबा करू नका आणि ही अशी धुळदाण पैशाची करू नका। हे जे पाणी आहे हे पाणी विकत घेतलेलं पाणी आहे, हे नाशिककरांचं पाणी आहे। आज आमच्या तोंडचं पाणी पळवताय तुम्ही आणि ते गटारीला मिळवताय, हे चालणार नाही आणि आता लोक सहन करणार नाही। बोला बोला दोन शब्द बोला आजी इकडे। आपल्याला नळ घ्यायचा ना, आकाशात यायला लागतो, गव्हर्नमेंट प्यायला पाणी नाहीये, पाणी आपण त्याच्यासाठी त्याची आराधना करतो आणि हे वाया जातं। त्याला इकडे बोलव माझ्याकडे।